कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई आहे ती केलेली आहे। खाशाबा जाधवन यांच्यानंतर वैयक्तिक प्रकारात मेडल मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरलेला आहे। आणि या सगळ्या नंतर आपण बघतो त्याच्या घरचं वातावरण कसं आहे। आपण बघतो हे आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये त्यानं हे सगळं मिळवलेले मेडल आहेत आणि आता या मेडलमध्ये आता ऑलिम्पिकच्या कांस्य पदकाची देखील भर आहे ती पडणार आहे। आणि त्यामुळे एकूणच त्याच्या कुटुंबियाबरोबरच त्याच्या ग्रामस्थांना देखील आनंदानं त्याचा ऊर भरून आला असं म्हणावं लागेल। स्वप्नीलची आजी माझ्यासोबत आहे। काय सांगाल, नातवानं जगभरात नाव पोचवलं देशाचं? पोचलं की लांब नाव केलं आजीचं आई बाबाचं सगळ्याच आपल्या नातेवाईकाचे नाव केलं। आणि कसं वाटतंय आता, कसं वाटतंय? चांगलं वाटतं की चांगलं वाटतं। ते सामना तुम्ही बघत होता? बघित होता की मला माझा मुलगा धावायचा की होय, मला जरी नाही कळालं का नाही तर माझा मुलगा धावायचं, तो एक माझा मुलगा तो एक मुलगा दोघं चांगलं। काय सांगाल, काय भावना आहेत? तुम्ही बघता स्वप्नीलचा फोटो घेऊन उभे आहात, तुम्ही काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा दिवस आजचा दिवस हा आमच्या कांबळवाडीसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी असेल। पूर्ण देश हा आतुरतेने वाट बघत होता ह्या दिवसाची आणि खरोखर स्वप्नीलच्या माध्यमातून आज या देशवासियासाठी मेडल मिळवून दिलेलं आहे। खरोखर त्याचं काम, त्याचं कर्तव्य अतिशय प्रेरणादायी आहे। भविष्यात अतिशय छोट्या कुटुंबातून स्वप्नील वरती गेलेला होता त्याने ती चिकाटी अतिशय सफल पडलेली आहे त्यांची जडणघडण तुम्ही अगदी जवळून पाहिलेली आहे आणि आज त्यानं देशाचं नाव, देशाचा तिरंगा जगभरात पोहोचवला। त्यांच्या आई वडिलांचं आणि त्यांच्या वडिलांचं परिश्रम एवढं खूप आहे, कष्ट एवढं मोठं आहे की पाऊस ऊन वारा काही बघितलं नाही आणि त्यांच्या वडिलांनी एवढं त्याच्यासाठी मेहनत घेतली आणि त्या वडिलांचं त्यानं चीज केले। स्वागत कसं होणार आहे? कारण गावाचं तर नाव केलंच आहे, देशाचं केलेलं आहे, राज्याचं देखील केलं आहे। एक तर कांबळवाडी गाव हे खेड्यात आहे आणि राधानगरी तालुक्यात बसलेलं आहे ह्याच्यात। त्यानंतर जिल्हा महाराष्ट्र आणि देश ह्याच्यामधून सगळे लोकवासी त्याचं कौतुक करत आहेत आणि त्यातून शाहू महाराजच्या नगरीतली ही मिरवणूक ही हत्तीवरूनच होती। त्यामुळे आम्ही त्याची मिरवणूक ही कोल्हापूर जिल्ह्यातून शहरातून गावापर्यंत ही जंगी मिरवणूक काढणार आहे। नक्कीच आपण बघितलं स्वप्नील जे यश मिळवलेलं आहे त्याचं कौतुक त्याच्या फक्त कुटुंबांनाच नाही तर त्याच्या गावातील ग्रामस्थ असतील, त्याचे मित्रमंडळी असतील त्यांना देखील आहे। आणि ह्या सगळ्या यशानंतर ज्यावेळी स्वप्नील कोल्हापूरमध्ये येईल त्यावेळी हत्तीवरून त्याची मिरवणूक काढू अशा पद्धतीचा इरादा या सगळ्यांनी केलेला आहे। त्यामुळं येत्या काळात स्वप्नीलचं जंगी स्वागत कोल्हापूरमध्ये होणार असं दिसतंय। पुढे सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।